गावातील सगळ्या लोकांना शामराव मोठ्या आनंदाने पेढे वाटत सुटले. मुलगी झाली हो, मुलगी झाली हो. लोकही सुद्धा तेवढ्याच आनंदात त्याचे पेढे घेत होते आणि त्याचे अभिनंदनही करत होते. बरं झालं, एकदाच शामरावच्या घरात मुलगी आली असे लोक एकमेकांमध्ये बोलू लागले. कारणही तसेच होते. शामरावच्या मागील 7 पिढ्यात मुलगी जन्माला आलीच नव्हती. तेव्हा शामरावला मुलीच्या या जन्माने अत्यानंद झाला, परंतु त्यासाठी 5 मुले जन्माला घालावी लागली. गावात शामरावला पांडवांचे वडील सुखदेव आणि त्यांची पत्नी गायत्री, हिला पांडवांची आई रखमा या टोपण नावानेच ओळखले जायचे. आज त्यांच्या घरात लक्ष्मीच्या रूपात साक्षात लक्ष्मीच आली. मुलगी व्हावी म्हणून त्यांनी लक्ष्मी देवीला नवसही केला होता. म्हणूनच बारशाच्या दिवशी साऱ्यांनी मिळून तिचे नाव महालक्ष्मी असेच ठेवले. महालक्ष्मीच्या येण्याने साऱ्या घरात आनंदाचे वातावरण होते. परंतु या आनंदासाठी ज्यांनी हट्ट धरला होता ती शामरावची आई मात्र नव्हती. नुकतेच 4 महिन्यापूर्वी तिला देव आज्ञा झाली होती. न राहता शेजारणीने म्हणूनच टाकली. महालक्ष्मीच्या रूपात आई परत आपल्या घरातच आली. तळहाताच्या फोडाप्रमाणे शामराव व गायत्री या मुलीची काळजी घेऊ लागले. घरात ती सर्वांचीच लाडकी झाली होती. पौर्णिमेच्या चंद्रकलेप्रमाणे महालक्ष्मी हळूहळू मोठी होऊ लागली. तिचे पाय फुटले तसे ती इकडे तिकडे चालू लागली. तिच्या बोबड्या बोलाने घर सर्व हरकून जात होते. बघता बघता महालक्ष्मी 10-11 वर्षाची झाली. मुलेही मोठी झाली. घर संसाराचा व मुलांवरीलही खर्चामुळे शामरावच्या डोक्यावर कर्जाचे डोंगर उभे राहत होते. कर्जाच्या काळजीपायी चेहरा सुकून चालला होता. कर्ज कसे फेडावे याचाच तो नेहमी विचार करायचा, मात्र त्याला उत्तर सापडत नव्हते. शामराव एका कंपनीत नोकरी करत होते. जेमतेम 2000 रुपयाच्या तटपुंजा पगारीची नोकरी चालू होती. शामराव तसा सोज्वळ, हुशार, मनमिळावू आणि इतरांना सहकार्य करणारा होता. त्यामुळे कंपनीत दरवर्षी त्याच्या पगारात थोडी थोडी वाढ होत होती. गायत्रीसोबत विवाह झाला त्यावेळी त्याच्या घरात ते दोघे आणि आई असे 3 जण. त्यामुळे त्यांचा खर्चही कमी व्हायचा आणि पगारातून काही शिल्लकही राहायचे. गायत्रीला पहिला मुलगा झाला त्यावेळी घरातील सर्व आनंदमय वातावरण झाले होते. मुलाच्या येण्याने खर्च थोडा वाढला, परंतु शामरावला त्याची काळजी नव्हती. गायत्री दुसऱ्यांदा जेव्हा गरोदर होती तेव्हा सगळ्यांना वाटले की आत्ता मुलगी व्हावी, परंतु त्यांच्या 7 पिढ्यात मुलगी झालीच नाही. त्यामुळे शामरावच्या मनात कुठेतरी शंकेची पाल चुकचुकत होती. अखेर तसेच झाले. दुसऱ्यांदाही मुलगाच झाला. आपल्या पिढ्यात मुलगी होणारच नाही, त्यामुळे दोघांनाही ऑपरेशन करून घ्यावं असं वाटत होतं. एकतर आपला पगार कमी आणि ना शेतीभाडी, म्हणून त्यांनी ऑपरेशन करण्याचं ठरवलं. त्याच्या आईने मात्र तीव्र विरोध केला. भावंडांना ओवाळायला एकतरी बहीण राहावी अशी तिची इच्छा होती. आईच्या या इच्छेप्रमाणे त्याला काही एक करता येईना. मुलीची वाट पाहता पाहता त्याला 5 मुलेच झाली. संसाराचा खर्च दिवसेंदिवस वाढतच होता. पगारातील 1ही रुपया शिल्लक राहत नव्हता. घर आणि मुलांच्या शिक्षणावरील खर्च यामुळे तो अगदी त्रस्त झाला होता. आईच्या हट्टापायी त्याला काही सुचेना. कंपनीकडून उचललेल्या कर्जामुळे त्याला पगारसुद्धा कमी मिळत होता. त्यातच आईने अंथरूण धरले. ती आज उद्यामध्ये जगात जगत होती. जाता जाता तिने लक्ष्मी देवीजवळ नवस केला की या वेळेला तरी घरात मुलगी येऊ दे. हा नवस तिने आपल्या मुलाला आणि सुनेला सांगितला. 1-2 महिन्यात तिला देवाज्ञा झाली आणि गायत्रीला परत दिवस गेले. आईनं केलेल्या नवसामुळे साक्षात लक्ष्मीच घरात आली. मुलीच्या येण्यानं सारं घर आनंदून गेलं. 7 पिढ्यांचं ऋण या क्षणी त्यांना मिळालं होतं. मुलीच्या जन्माने तो आनंदी झाला, परंतु कर्जाच्या डोंगरामुळे त्याचा चेहरा नेहमी उदास दिसायचा. मुले आता मोठी झाली. नदीचे पाणी उताराकडे व्हावी तसे
मोठ्या मुलांचे कपडे, दप्तर, पुस्तक व ह्या सारं काही छोट्या भावांकडे येत होते. नवीन खरेदी करायला त्यांच्याकडे तेवढा पैसासुद्धा नव्हता. कर्ज कमी करण्यासाठी तो कंपनीत जादा काम करू लागला. मुलांच्या शिक्षणाकडे त्याचे अजिबात लक्ष नव्हते. मुलं शाळेला जात आहेत का, रोज अभ्यास करीत आहेत का, या गोष्टीकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ नव्हता. प्रत्येकाचं मागणं वेगवेगळं. कसेबसे त्यांचे दिवस सरत होते. त्या संसारात ना तो खुश होता ना त्यांची मुलं. सगळ्यांची नुसती परवड चालू होती. घरात एखादा सण समारंभ साजरा करायचे म्हटले की त्याच्या काळजात धस्स करायचं. घरात खाणारी तोंड झाली जास्त आणि कमावणारा हात फक्त एक. त्यामुळे त्याच्या संसाराच्या जमा खर्चाचा हिशोब काही केल्या जुळतच नव्हता. आर्थिक दारिद्र्यामुळे एकाही मुलांचं शिक्षण पूर्ण झाले नाही. रिकामटेकडं पोरं खाऊ लागली, फिरू लागली. एकानंतर एकाचे एक असे 5ही जणांचे लग्न झाले. 500 रुपयांची नोकरी त्यांना कशी मिळाली. ते पैसे त्यांच्या संसाराला पुरत नव्हते, तर शामरावांच्या पगारीसाठी ते काऊ करतील. उलट त्याचेच खाऊन त्यालाच उलटे बोलत होते. काय दिलं आम्हाला, गरिबीच्या पलीकडे आम्हाला काही दिलेच नाही, असं रोज त्यांच्यात वाद व्हायचा. त्यांच्या अशा वाद्याने तो पुरता वैतागला. आईचं बोलणं ऐकून एवढा संसार वाढविला याचा त्याला राहून राहून पश्चाताप होत होता. 2 पोरांवर ऑपरेशन झालं असतं तर हे दिवस पाहायला मिळालं नसतं, असं मनोमन विचार करत होता. महालक्ष्मीच्या तोंडाकडं पाहून तो सारे दुःख विसरून जात होता. शेवटी एके दिवशी व्हायचे तेच झाले. वाद घालून मुलांनी आपली वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला. डोक्यावरचे कर्ज वाढवून ते मोकळे झाले. महालक्ष्मी वयात आली असताना त्यांनी साथ सोडली. त्यामुळे तो अजून चिंताग्रस्त झाला होता. मुलीचे कन्यादान करण्याची जबाबदारी ही शेवटी पित्याचीच. मुलीच्या लग्नाच्या वेळी काळजीने त्याला रात्रीची झोप येत नव्हती. काय करावं हे त्यांना सुचेना. दिवाळी झाली, तुळशीचं लग्न झालं. त्या रात्री तो या कुशीवरून त्या कुशीवर होत होता. तरीही त्यांच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. राहून राहून त्यांच्या मनात एकच गोष्ट मनाशी पक्की केली आणि शांत झोपी गेला. सकाळी लवकर उठला, स्नान करून चहा घेतला आणि बाहेर पडला. 1-1.5 तासानंतर तो परत घरी आला. एका युवकाला सोबत घेऊन गायत्रीला चहा ठेवायला सांगितला. महालक्ष्मीची ओळख करून दिली आणि म्हणाले, महालक्ष्मी, तुला हे शहाजी मालक म्हणून पसंत आहे का? महालक्ष्मी लाजली आणि आत पळाली. तेव्हा गायत्रीनं त्यांची विचारपूस केली. शहाजी एक अनाथ मुलगा होता. कामात हुशार व शामरावच्याच कंपनीत कामाला होता. स्वभावसुद्धा त्यांच्यासारखाच. दोघांचं बोलणं पूर्वीच झालेलं होतं. अखेर महालक्ष्मीनं होकार दिला. शहाजीला घर जावई घेण्याचा विचार पक्का झाला. त्या दोघांचं मोठ्या थाटामाटात लग्न झालं. अखेरचा सल्ला म्हणून शामरावने जावयाला एक कानमंत्र दिला. मुलगा असो वा मुलगी, 2च्या नंतर नको रे बाबा, हम दो हमारे दो. यावर शहाजीने फक्त स्मितहास्य केले आणि आपल्या सुखी संसाराला प्रारंभ केला. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.